नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। गेल्या 1 ऑगस्टपासून गोल्फ क्लब मैदानावर बेमुदत आंदोलन चालू आहे। अद्याप सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने पाठिंबा देण्यासाठी खेड्यापाड्यातून आदिवासी बांधवांची कळवण इथं हजेरी बेमुदत संपाची हाक, पेसा सत्रातील 17 संवर्गातील रिक्त जागा भरत्या विनाविलंब कराव्यात, सदर भरत्या कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी ऑर्डर्स द्याव्यात, आदिवासी शिकलेल्या मुलामुलींना त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणे नोकऱ्या द्याव्यात, 17 संवर्गातील जागा रिक्त असल्याने जीप शाळेतील 2 शिक्षक 8 वर्गाला शिकवतो, 1 तलाठी 3 ते 4 सज्जे सांभाळतो, 1 ग्रामसेवक 3 ते 4 ग्रामपंचायती सांभाळतात, अशी या पेसा क्षेत्रातील परिस्थिती आहे, असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। या आंदोलनकर्त्यांनी कळवण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलाय। मोठ्या आवाजात घोषणा देत प्रांत ऑफिसवरती नेला, तर कळवण तालुक्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधींवर ताशेरे देखील ओढले। तसं सरकारचा जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत या पेसा भरतीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं सांगणं आहे। तसं बघायला गेलं सरकार झोपलेलं आहे आणि सरकारची झोप उडवणार म्हणजे आदिवासी उडवणार। हे झोपलेला हे सरकार आहे, झोपलेलं सरकार, यांना जर आम्ही मनावर जर घेतलं तर 2 दिवसात याच्या झोपा सुद्धा उडू शकतात, अशी आदिवासींची पावर आहे। येत्या विधानसभेत कोलकाता व बदलापूर इथं झालेल्या घटनेचा देखील फलक दाखवून जाहीर निषेध करण्यात आला।